आज आपण घरीच बनवलेल्या पिठापासून मटण वडे, कोंबडी वडे किंवा मालवणी वडे काहीही म्हणा, पाहूनच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले ना। अशा टमटमीत फुगणाऱ्या वड्यांसाठी 2 वाट्या घरीच बनवलेले पीठ घेतलेले, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आणि 2 तासासाठी झाकून ठेवायचं। हे मटण वड्याचं प्रीमिक्स अगदी 2 महिने टिकतं। या प्रीमिक्सची रेसिपी हवी असल्यास कमेंट्स करा, म्हणजे मी तसा व्हिडिओ बनवेन। तर आता 2 तास झालेले आहेत। पिठाचे हवे त्या साईज मध्ये गोळे करून घ्यायचे। थोडासा तेलाचा हात लावायचा, प्लास्टिक पेपर घ्यायचा, त्याला थोडा तेलाचा हात लावायचा, वरून प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि हाताने हलकसं थापायचं। खराब होत नाहीत आणि वडेही छान होतात। आता ज्यांना असे वडे थापता येत नाहीत त्यांच्यासाठी एक नवीन ट्रिक आहे। प्लास्टिक पेपरला तेलाचं बोट लावून मध्ये गोळा ठेवला, त्यानंतर पसरट तळाची डिश घेऊन हलकसं प्रेस केलं, काही सेकंदातच गोल गरगरीत मटण वडा तयार झाला। वडे फार पातळ करू नका, थोडेसे जाडसरच ठेवायचे, म्हणजे तेलामध्ये अगदी टमटमीत फुगतात। तुम्हाला याच्या मध्यभागी होल करायचं असेल तर करू शकता, पण आमच्याकडे असे टम्म फुगलेले वडेच आवडतात। रेसिपी युजफुल वाटल्यास सबस्क्राईब करा आणि या